हाय गाईज, शुभ सकाळ सगळ्यांना. आता वाजले सकाळचे 4. आम्ही पोचलो दिवा स्टेशनला. पुन्हा एकदा आम्ही चाललो आहे गावी, हिच्याच गावी राजापूरला. आणि दिवा सावंतवाडी ट्रेनने चाललो. तुम्ही ट्रेन बघू शकता. लवकर आलो आहे कारण सीट पकडायची होती. रिझर्वेशन तर नसतंच या ट्रेनला. खूप सारं ॲक्च्युली ट्रॅजेडी झाली. लास्ट मोमेंटला आम्ही डिसाईड केला मला गावी जायचं आहे. सो मध्येच आम्ही ट्रेनची तिकीट बुक केली, मग आम्ही परत कॅन्सल केली. मग आम्ही बसनी विचार केला, मग आम्ही बसनी नाही केलं. फायनली आम्ही दिवा सावंतवाडीने ट्रॅव्हल करतो आहे. आणि लकीली आम्हाला सीट पण भेटलेली आहे. सो बघूया 6:25 किती 6:25ची ट्रेन. हां, सो ती इथून सुटेल आणि मग आपली जर्नी स्टार्ट होईल. आणि बघूया आपली जर्नी कशी जाते. सीट तर आपल्याला भेटेल. एन्जॉय करा कोकणाचे व्ह्यूज. आर्यन कसं वाटतं आतमध्ये बसून? तो ॲक्च्युली खूप जास्त उकडतं आहे. सो मलाही बसवत नाही आहे आतमध्ये. आणि लाईट आणि फॅन 5 वाजता चालू करणार आहे. सो ते चालू होईपर्यंत मी आत नाही जाणार आहे. ऑलमोस्ट गाडी फुल आहे. म्हणजे आता जी लोक येतात आहेत ती ऑलमोस्ट सीटसाठी शोधतात आहे. आपण कसं आपला प्रवास स्टार्ट करतो बघूया. तर गाईज दिवा स्टेशनवरनं ही गाडी सुटली आहे. आम्ही जस्ट आता ट्रेन सुटली आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. वरती फुल पॅक आहे, खाली बसले, इथे पण सगळे पॅक झालेत. आपली लोकल ट्रेन चालू झाली आहे. इथून निघालोय. भेटूया तसेच पुढे. चला. पनवेलला पोहोचलोय. पनवेल स्टेशनला पोहोचलो. मस्त उन्हाची लाईट येते याच्यावरती. हा बघा वैतागलाय. मला तरी मजा येते सध्या. बघू कंटाळा आला. जो भेटते कंटाळा. असं वाटतं खाली काय आहे नाही. बघूया, भेटूया. गाईज रोहा स्टेशनला पोचलो आता. जाम दमलो यार, जाम. झोप येते, अक्षरशः झोप येते गाईज. काय सांगू. Neil, drink water. गर्दी बघा. एक थांब मार पाय. बस गाडी चलली. जाम गरम होते आणि झोप पण येते. काय सांगू तुम्हाला. एवढा कंटाळा आलाय मला. वाईड अँगलने दाखवतो तुम्हाला मी. वाईड अँगलने पण दाखवतो ठंडा पानी लो, पानी पानी या पानी लो, पानी पानी. भरपूर बाकी आहे. ठीक आहे, भेटूया पुढे. अपडेट करतो. या खायला गाईज नाचोस.
रत्नागिरी सोडताच पाऊस आलाय. एवढं उशीर झालं. किती वाजले आता? 4:30 हा राजापूरचा टाईम होता, पण आता झाले 5:12. 3 तास ते आम्ही रखडून कंटाळलो आणि आता फायनली राजापूरला पोहोचू. अजून विलवडे स्टेशन बाकी आहे. तर हॅलो गाईज, आम्ही फायनली उतरलोय. किती? 13 तासाने उतरलो. सौंदर्य स्टेशनला उतरलोय. आता आमचा एक काका आलाय ऑटो घेऊन, त्याच्यात आम्ही बसणार, घरी जाणार. आणि सौंदर्य स्टेशनचा व्ह्यू बघा तुम्ही संध्याकाळचा पाऊस लागल्यानंतरचा, तुम्हाला दाखवतो किती भारी दिसतोय बघा. आणि ही ताई आहे. फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशन स्टेशनवरती. खूप स्ट्रगल करून आलो 1 मिनिट आलो, उतरलो आता. चांगली होती आमची जर्नी. आता आपण आपले हो, ऑटोवाले काका आलेत, जाऊया. तिकडनं एक 15-20 मिनिट्सची जर्नी आहे. मग आपण पोहोचूच आपल्या घरी. विचारायचं ना कुठे स्टेशनच्या बाहेर आहे. तुझं काय म्हणणे, कसं वाटलं प्रवास करून? बेकार. 13 तास वाट लागली, फुल घामाघूम. मला ठीक आहे, क्लायमेट प्लेझंट आहे. वर्गात यायला थोडे स्ट्रगल करावे लागले. बघा तुम्ही स्वर्ग बघा, काय व्ह्यू आहे यार. सध्या हॅलो बघा कितीतरी लोक उतरले आहेत. मस्त. आता भेटतो डायरेक्ट रिक्षात बसल्यावर. बॅगा उतरूया. बाय बाय. बसलोय, दिसतोय का माहित नाही. बसलोय आता रिक्षात. काही नाही. आता एक 15-20 मिनिटांमध्ये आपण पोहोचू. 7 वाजत आले. उद्या भेटणार सकाळी. उद्या डायरेक्ट सकाळी. आता घरी गेलो तुम्हाला दाखवू, मावशीशी भेटूया. मग डायरेक्ट आपण ब्लॉग एंड करू. नमस्कार मित्रांनो, पोहोचलो भाई एकदाचे. तर इथे उतरतो. गाडी यार नको. हा मी आलो आहे. मला दिसत नाही. सगळ्यात लेट झाले ट्रेन. होता काय हाय कर. हाय. मस्त. 16 तास बसून बोचे गेले माझे. भेटतो तुमचे नंतर भेटतो. तर शुभ सकाळ सगळ्यांना. पुन्हा एकदा मी भेटलोय. तर आता काय झालं, काल आम्ही रात्री पोचलो जवळजवळ 8-8:15 आणि इकडे आल्यावर आम्हाला समजलं की लाईटच गेली आहे. तर माझा फोन फुल डेड झालेला, ताईचा फोन डेड झालेला, दादाचा पण फोन डेड झाला. तर आम्ही व्लॉग एंडच नाही केला. तर आता मी तुमच्यासमोर व्लॉग एंड करतो आहे. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये येणार डायरेक्ट होम टूरला. गावात आलो आहे आम्ही आता. बघा फुल गावाचं असं ऊन वगैरे एकदम मस्त. ताईचे पप्पा आहेत. आणि आपण आता व्लॉग एंड करूया. भेटूया सरळ तुम्हाला होम टूरवाल्या व्लॉगमध्ये, जो की पोस्ट होणार आहे या व्हिडिओनंतर. तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा चॅनलला. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोकणात आल्यावर कोणता व्हिडिओ बघायला आवडेल. तर आम्ही ते ट्राय करू नक्कीच कमेंट वाचून. भेटूया तुम्हाला परत. चला बाय बाय.